हैदराबादमध्ये एका फर्निचर दुकानाच्या तळघराने हं. 5 जणांची कबर घेतली हो आणि त्यात 2 लहान मुलांचा समावेश आहे. हो ही घटना अत्यंत भीषण आहे. म्हणजे शनिवार 24 जानेवारी हैदराबादचा नामपल्ली स्टेशन रोड तिथे एका 5 मजली इमारतीच्या तळघरातून ही आग सुरू झाली. अच्छा. आणि हे तळघर म्हणजे फर्निचर आणि रासायनिक पदार्थांनी पूर्णपणे खचाखच भरलेलं होतं. अरे देवा. त्यामुळे आग लागताच काही क्षणात सगळीकडे तो विषारी धूर पसरला. आणि मग आत अडकलेल्यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. अगदी. आणि या आगीत जे 5 जीव गेले हं, त्यांची कहाणी तर मन सुन्न करणारी आहे. बरोबर. तिथे वॉचमन म्हणून काम करणाऱ्या कुटुंबावर तर दुःखाचा डोंगरच कोसळला. हो. त्यांची 2 लहान मुलं, हं, एक 11 वर्षांचा आणि एक फक्त 7 वर्षांचा, हं, या आगीत गेली. हं. त्यांच्यासोबत एक 55 वर्षीय महिला आणि आणि ह्या मुलांना वाचवण्यासाठी धावलेल्या 2 तरुण कामगारांचाही मृत्यू झाला. हेच तर या घटनेचं सर्वात दुःखद वास्तव आहे. हो. ज्या 2 कामगारांनी मुलांना वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही, त्यांनाही आपला जीव गमवावा लागला. बचाव कार्य तब्बल 21 तास चाललं. 21 तास? पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. हो, खूप उशीर झाला होता. पण मला एक सांगा, तळघरात वागलेली आग इतकी जीवघेणी कशी ठरली? फक्त फर्निचरमुळे इतका धोका निर्माण झाला की आणखी काही कारणं होती? नाही, इथेच या प्रकरणाचं गांभीर्य समोर येतं. म्हणजे? तिथे फक्त फर्निचर नव्हतं, तर फर्निचर पॉलिशसाठी लागणारे थिनर आणि सॉल्व्हेंटसारखे अत्यंत ज्वालाग्राही रासायनिक पदार्थ. अच्छा. अशा पदार्थांसाठी एक स्वतंत्र आणि हवेशीर जागेची गरज असते की नाही? हो, बरोबर. तळघर जिथे हवा खेळती नसते आणि बाहेर पडायला एकच छोटा मार्ग असतो, ते अशा वस्तूंसाठी मृत्यूचा सापळाच ठरतो. म्हणजे हे सरळ सरळ नियमांचं उल्लंघन होतं. मग याकडे कुणाचं लक्ष गेलं नाही का? प्रशासनाला याची कल्पना नव्हती? धक्कादायक बाब ही आहे की त्या दुकानाकडे आग विझवण्यासाठी आवश्यक असलेला साधा परवानाही नव्हता. काय सांगताय? हो, यासारख्या घटनांमध्ये एक पॅटर्न दिसतो. तळघरांचा वापर गोदाम म्हणून केला जातो कारण जागा स्वस्त पडते. पण तिथे आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचे मार्ग, व्हेंटिलेशन यासारख्या सुरक्षेच्या प्राथमिक गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं. आणि या सगळ्यावर कडी म्हणजे घटनेनंतर दुकानाचा मालक फरार झाला. हो, त्याच्या पळून जाण्यामुळे बचाव कार्यात नक्कीच अडथळे आले असतील. खूप मोठे अडथळे आले. जेव्हा अशी आग लागते तेव्हा बचाव पथकाला इमारतीचा नकाशा, आतमध्ये कोणत्या वस्तू आहेत, धोकादायक पदार्थ कुठे ठेवले आहेत, अगदी बरोबर, ही सगळी माहिती तातडीने हवी असते. मालक फरार झाल्यामुळे ही कोणतीच माहिती वेळेवर मिळू शकली नाही. म्हणजे बचाव पथकाचा वेळ वाया गेला. हो, आणि आत अडकलेल्यांना वाचवणं आणखी कठीण झालं. ही घटना ऐकल्यावर म्हणजे असं वाटतं की हे फक्त हैदराबादपुरतं मर्यादित नाहीये. नाहीच. आपल्याही शहरात गल्लीबोळात अशी दुकानं, गोदामं असू शकतात. आपण रोज त्यांच्या बाजूने जातो, पण आत काय आहे ह्याचा विचारही करत नाही. अगदी बरोबर. ही केवळ एका मालकाची चूक नाही, ही एक प्रकारची सामाजिक उदासीनता आहे, जिथे चलता है या वृत्तीमुळे सुरक्षेचे नियम फक्त कागदावरच राहतात. बरोबर. व्यापारी खर्च वाचवण्यासाठी धोका पत्करतात आणि प्रशासन त्याकडे डोळेझाक करतं. आणि त्याची किंमत मात्र अशा निष्पाप लोकांना आपला जीव देऊन चुकवावी लागते. या संपूर्ण घटनेनंतर एकच विचार मनात येतो. आपण नेहमी गृहीत धरतो की अशा दुर्घटना आपल्यासोबत होणार नाहीत. हो. पण या घटनेनंतर प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा की आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा घरात आपण ज्या छोट्या छोट्या नियमांकडे दुर्लक्ष करतो, त्यांची किंमत चुकवायला आपण खरंच तयार आहोत का? एक छोटीशी चूक किंवा नियमांकडे केलेलं दुर्लक्ष किती महागात पडू शकतं हे या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. आपल्या आजूबाजूला अशा धोकादायक जागा नाहीत ना, हे तपासणंही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. हो, कारण सुरक्षिततेचे नियम पाळले नाहीत तर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. सतर्क रहा, सुरक्षित रहा.